राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो, थोडा जोरात आवाज यायला पाहिजे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। भारत माता की जय। आजच्या या प्रचार सभेच्या प्रसंगी उपस्थित आजच्या सभेचे प्रमुख वक्ते आदरणीय आबासाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कारण व्यासपीठावर भरपूर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांची सगळ्यांची नावं घेताना थोडा वेळ होईल, कारण की सगळ्यांच्या भाषणांना आपल्याला थोडा वेळ झालेला आहे। थोड्या वेळापूर्वी रवी भाऊंनी ते सांगितलं, आमचे मित्र रवी भाऊ जाधव वेरेंडूचे तालुका प्रमुख, की विरोधक म्हणतात की आबांनी मुलाला लॉन्च केलं। रवी भाऊ, मला तुम्हाला एक सांगायचं आहे आणि सगळ्या जनतेला एक सांगायचं आहे की आबांनी मुलाला नाही लॉन्च केलं, आबांनी विकासाला लॉन्च केलं। जे विरोधक आज हे बोलतायत की मुलाला लॉन्च केलं, त्यांना पण कोणीतरी त्यांच्या बापाने लॉन्च केलं होतं। ते पण काही डायरेक्ट जनतेतून नाही आले। माझे वडील संघर्ष करून, राजकारण करून, जनतेच्या सुखदुःखात मिसळून मग राजकारणात आले आणि मग आमदार झाले आणि गेले 6 पंचवार्षिक ते इलेक्शन लढतायत। 1996चे पहिले इलेक्शन सोडलं तर उरलेले 5 इलेक्शन हा त्यांचा पराभव झालेला आहे असं मी मानत नाही, कारण एका वेळी 147 मतांचा पराभव, तो पण आपल्या दुर्लक्षामुळे। दुसऱ्या वेळी 1800 मतांचा पराभव, म्हणजे काय केवळ 900 मतांचा फरक तो होता। आपापसातील हेवे दावे, कार्यकर्त्यांमधील थोडेफार सहकार्यांमधील वाद, यामुळे तो पराभव झाला। जो मनुष्य 6 पंचवार्षिक लढून त्याच्या मुलावर प्रेम करणारी आणि त्यांचा मुलगा इलेक्शनला उभा राहिल्यानंतर जरी एवढी जनता उपस्थित राहत असेल तर मला लोकांनी कधीच स्वीकारलेलं आहे। तुम्ही त्याची चिंता करू नका। विरोधकांना मला सांगायचंय की मला लोकांनी कधीच स्वीकारलंय। जर मला लोकांनी स्वीकारलं नसतं तर या प्रचार सभांना, प्रचार रॅल्यांना, शिंदे साहेबांच्या सभेला आणि आजच्या या सभेला एवढी प्रचंड गर्दी ही आलीच नसती। आज आपली ही या विधानसभेच्या निवडणुकीची शेवटची सभा, म्हणून काही मुद्दे इथे बोलावे लागतील। आणि या इलेक्शनचं एक वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो तुम्हाला, मी आधीपासून ठरवलं होतं की मी या इलेक्शन मध्ये कोणावरही टीका करणार नाही, मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलेल। आबासाहेबांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये काय केलं आणि येत्या पंचवार्षिक मध्ये पुढे मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे याच बाबतीत मी बोलेल। आणि आजपर्यंत ते सूत्र मी पाळलं। आज देखील मी विरोधकांवर टीका करणार नाही, परंतु आपण केलेली विकास कामं ही जनतेला। आज जेव्हा गावामध्ये प्रचाराला मी फिरत होतो, प्रचाराला फिरत असताना माझ्या माता भगिनी जेव्हा मला औक्षण करत होत्या तेव्हा त्या मला सांगत होत्या, गोळीरामाच्या गोष्टीला साक्षीदार आहे भाऊ, तू तर एवढी येशे पण पाणी पुरवठा 4 दिवस आडवा आला पाहिजे। मी त्यांना एक शब्द दिला की बघा, जनतेची अपेक्षा तुमच्याकडनं फार छोटी असते। माझ्या माता भगिनी मला 4 दिवसात पाणी पुरवठा सांगताय, पण मित्रांनो तो पाणी पुरवठा प्रत्यक्षात दर दिवशी होणार आहे आणि तो देखील बिसलेरीच्या पाण्यासारखा शुद्ध केलेला पाण्याचा पुरवठा आपल्या या शहराला होणार आहे। हे सगळं करत असताना आबांच्या माध्यमातून, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पारोळा शहरासाठी भुयारी गटारी आणल्या। 99 कोटी रुपयाच्या भुयारी गटारी या पारोळा शहरात मंजूर झाल्या, त्याचे टेंडर देखील झालेले आहे। नाट्यगृह असेल 15 कोटी रुपयाचं, स्विमिंग पूल असेल, सर्व पुतळ्याचं सुशोभीकरण असेल, छत्रपती शिवरायाचा पुतळा, हा पुतळा जो पहिला पुतळा होता
तिथे फक्त शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी मित्रांनो हे नेते जायचे. त्याच्या पलीकडे त्या पुतळ्याकडे कोणी बघायचं सुद्धा नाही. परंतु माझ्या शहरातले काही तरुण मित्र माझ्याकडे आले. आपण ते पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं आणि एकदम सुंदर असं शिवतीर्थ आपण साकारलं, कमी पैशात साकारलं. तरी देखील मित्रांनो आपल्या विरोधकांची वृत्ती बघा. मला टीका नाही करायची, पण ही वृत्ती लोकांना सांगावी लागेल. जेव्हा आबासाहेब शिवतीर्थाचं काम चालू होतं, चतुर्भाऊसाहेब त्या गोष्टीला साक्षीदार आहेत, दुसऱ्या दिवशी उद्घाटन होणार होतं, तर हे बीएनसीच्या डेप्युटी इंजिनियरला फोन करायचे की तुमच्या इस्टिमेट मध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे का? म्हणजे तुमची इच्छा काय होती की महाराजांचा अश्वारूढ पुतळा पारवळ्यात बसू नये? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला की आपण काही केलं नाही, दुसरा एखादा मनुष्य करतोय, तो पुतळा बसू तरी द्या. पण मित्रांनो आम्ही देखील खमके होतो, आम्ही तो पुतळा बसवलाच. तसाच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची, त्याचं देखील सुशोभीकरणाचं काम आम्ही केलं. तिथे सुद्धा काही भानगडी लावायचं पाप काही लोकांनी केलं, परंतु आम्ही घाबरलो नाही. आम्ही पूर्ण उभा पुतळा, बाळासाहेबांचा उभा असलेला पुतळा आपण तिथे बसवला आणि दिमाखाने तो पुतळा आज तिथे उभा आहे. थोर पुरुषांचं स्मारक असतील, संताजी जगनाडे महाराजांचं स्मारक असेल परवा शहरातलं, मित्रांनो चौधरी किंवा तेली समाजाकडनं ती मागणी देखील आमच्याकडे आलेली नव्हती. तेली समाजाचे अध्यक्ष कैलास भाऊ इथे बसलेले ते तुम्हाला सांगतील की त्यांनी माझ्याकडे मागणी सुद्धा केली नव्हती. तरी देखील त्यांना न विचारता मी आझाद चौकात संताजी जगनाडे महाराजांचा पुतळा आपण बसवला. आबासाहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून तिथे निधी मंजूर करून आणला. संत तुकाराम महाराजांचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असेल, या मागण्या कोणत्याच समाजाने आमच्याकडे केलेल्या नव्हत्या मित्रांनो. तरी सुद्धा आपण त्या अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या. शहराच्या विकासासाठी मित्रांनो तुम्हाला मला एक सांगायचं आहे की भविष्यात खरं तर आताच आचारसंहिता थोडीशी 10-15 दिवस लेट लागली असती तर शहराचे 152 कोटी रुपयाचे संपूर्ण रस्ते मंजूर होणार होते. संपूर्ण रस्ते मंजूर होऊन ही पाणीपुरवठा योजना संपल्यानंतर पारोळा शहरातले गल्ली गोळातले कॉलन्यांमधले रस्ते हे देखील पूर्ण होणार होते. परंतु मित्रांनो काही काळजी करू नका. 23 तारखेला निकाल लागल्यानंतर आपलं सरकार स्थापन होईल. पारोळा असेल, एरंडोल असेल, खेड्या पाड्यांवरचे रस्ते आपल्याला सुधारायचे. आता आमच्या वासुपूरने सांगितलं की प्रत्येक खेड्यावर विकास काम दिलंय. खरंय वासुपूर तुमचं काम दिलंय म्हणून आज मी प्रत्येक खेड्यामध्ये जातोय. प्रत्येक खेड्यामध्ये गेल्यानंतर माझ्या प्रत्येक मतदाराचं जे तोंड आहे ते असं उत्स्फूर्तपणे प्रफुल्लित असतं, तो चेहरा हसरा असतो. माझ्या माता भगिनी हसत हसत माझं स्वागत करतात. गावागावात कमीत कमी प्रत्येक गावात जाऊन 100 ते 150 माझ्या माता भगिनी माझं औक्षण करताय. मित्रांनो माझं फेसबुकचं पेज बघा, सगळे फोटो किती आहेत. हे नुसतं असंच घडत नाही, माझ्या बापाची पुण्याई आहे म्हणून हे सगळं होत आहे. टीका करायला काय लागतं? माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर आता तिथे बोललं जात आहे. अरे पण मला तुम्हाला एक सांगायचंय, नेत्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी जनतेला काही घेणं देणं नाही. जनतेला फक्त घेणं देणं या गोष्टीचं असतं की आमचा नेता, आमचा आमदार, आमचा लोकप्रतिनिधी माझ्यासाठी आणि आमच्यासाठी काय करतोय. तो जर त्यांच्यासाठी करत असेल तर तो कसाही असेल तरी लोक त्याला स्वीकार करतात. त्याचंच उदाहरण म्हणजे ही सगळी जनता किती बसलेली आहे. त्यांनी मला खरी स्वीकारलंय. माझ्या कितीही तुम्ही त्याकडे केलं तरी तुमच्याकडे ते शक्य होणार नाही. आणि मला एक सांगायचं आहे, मी शपथ खाल्लेली आहे की 20 तारखेपर्यंत मी काही बोलणार नाही. पण तुमच्या जर व्यक्तिगत आयुष्यावर जर मी बोलायला लागलो ना तर तुम्हाला रस्त्यावर देखील मी फिरून देणार नाही. त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलायपेक्षा तुम्ही विकास काय केला. 3 पंचवार्षिक तुम्ही आमदार होते, तुमचे वडील 2-3 पंचवार्षिक आमदार होते, तुम्ही मंत्री झालात. अरे याच्या 25% कामं देखील तुम्ही आणले असते ना तरी लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. आणि आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा घेऊ शकतात. सांगा तुम्ही चिमणराव आबांपेक्षा जास्ती काम केलंय का? उद्या जाहीर माघार घेईल मित्रांनो. मी जाहीर माघार यांनी सांगावं की आम्ही जास्ती कामं केलेली आहे. मित्रांनो यांनी फुटकी कवडी मतदारसंघासाठी आणलेली नाही आजपर्यंत. हे मंत्री होते. आता आबासाहेबांचं उदाहरण जर घेतलं आपण, 3 पंचवार्षिक ते आमदार राहिले. त्याच्यातल्या 2 पंचवार्षिक ते विरोधी पक्षात होते.
आता या पंचवार्षिकला सत्ताधारी पक्षात आले. पहिली 2.5 वर्ष मित्रांनो करोनामध्ये गेली. उरलेल्या 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या बंडानंतर उठावानंतर जी कामं आपल्या मतदारसंघात आली मित्रांनो, अजून 5 वर्ष ती कामं चालणार आहेत. 5 वर्ष स्विमिंग पूल असेल, नाट्यगृह असेल, काय 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 निधी आलाय तर कोणाचा विश्वास सुद्धा बसत नाही. आणि ते सांगतात की विकास कुठे दिसत नाही. अरे तुमच्या डोळ्याला जर कावीळ झालेली आहे तर तुम्हाला दिसेल कसं काय? गावागावात जाऊन तुम्ही लोकांना विचारा. यांच्याकडे बसणारे लोक यांना जे सांगतात त्या विषयावर हे बोलतात. लोक त्यांची स्तुती करतात आणि आमचा भाऊ बेडकासारखा खोकतो आणि तशीच गप्पा भाषणामध्ये करतो. यांचं फक्त मित्रांनो मला एक सांगायचंय, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते माझे विरोधक असेल तरी मी आदर करतो, पण आज बोलावं लागेल मित्रांनो, यांचं सगळं धड माणसाचं आहे पण तोंड डुकराचं आहे. चला ठीक आहे, त्यांचं बोलणं त्यांना लागला. मित्रांनो बालाजी मंदिरासाठी, पारव्यासाठी, बालाजी पार्क सुशोभित करण्यासाठी, भक्त निवासासाठी आणि अजून बऱ्याच गोष्टींसाठी 15 कोटी रुपयाचा निधी आबासाहेबांच्या माध्यमातून या शहरात आला. परंतु खेद वाटतो आणि संताप येतो, बालाजीचे ट्रस्टी नुसतं साधं अभिनंदन करण्यासाठी सुद्धा आमच्या घरापर्यंत काही नतद्रष्ट लोकांनी पोहोचू दिले नाही. तो नतद्रष्ट कोण हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता त्यांना मतं किती मिळतील ते दिसेलच. पण मित्रांनो विकास करत असताना ज्यांनी केलं त्याचे आभार माना, त्याचं कौतुक करा. त्याच्याने आम्हाला पण आनंद होतो. करणाऱ्याला उभारी येते, करणारा अजून चांगलं काम करतो. परंतु नाही, यांनी कामं केली की यांचं नाव होईल. यांचं दुखणं फार वेगळं आहे मित्रांनो. केवळ आणि केवळ आमच्या कुटुंबाला राजकारणातून खतम करण्यासाठी हे जे इतके उमेदवार उभे आहेत, यांचं ध्येय मित्रांनो निवडून येणं नाहीये. यांचं ध्येय निवडून येणं नाहीये. अमोल पाटील कसा पराभूत होईल आणि त्यांच्या घराचं राजकारण कसं संपेल हे करण्यासाठी हे सगळे उभे आहेत. मित्रांनो आता सुरेंद्र भाऊंनी सांगितलं, जर का आपण बहुमोल मत व्यक्तिगत प्रेमापोटी आज एका दुसऱ्याला दिलं तर आपला फार मोठा घात होईल. म्हणून मला पण सांगायचंय, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो म्हणून मित्रांनो आपल्याला 20 तारखेपर्यंत हा जो जमाव इथे जमलाय, ही जी उपस्थिती आहे, शिंदे साहेबांच्या सभेची जी उपस्थिती आहे, मला तर माहित पण नव्हतं ऑफिस मधून कोणत्या गावाला किती फोन केलेले आहेत. परंतु मला सारखे फोन येत होते की इथे गर्दी जमलेली आहे, लवकर या लवकर या. परंतु आज हा जनसागर पाहून, शेवटच्या दिवसाचा जनसागर पाहून मला नक्कीच विश्वास आहे की माझा विजय तर हा होईल मित्रांनो. पण नुसता विजय नकोय आपल्याला. आपण जेवढी विकास कामं केली आहे, आबासाहेबांनी जेवढी पुण्याई केलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला मोठा दिग्विजय खरा करायचा आहे. आणि वासुभाऊंनी जसं सांगितलं की 18,000 36,000 वासुभाऊ या संख्येमध्ये जाऊ नका. जो जिता वही सिकंदर असतो. आणि आपलं काम करत असताना जसं आता आपल्या सचिन भाऊंनी सांगितलं, मित्रांनो सकाळी 20 तारखेला सकाळी उठल्यानंतर एकच शपथ घ्या की सकाळी उठल्या 6 वाजता तुमच्या 10 मित्रांना फोन लावा आणि सांगा की मतदान धनुष्यबाणाला करा. तरी सुद्धा आपला वेळ लागतो. सगळं वातावरण मित्रांनो तयार आहे. फक्त 20 तारखेपर्यंत तुम्हाला सांभाळायचंय. असंख्य अफवा पेरल्या जातील, काहीतरी विचित्र प्रकार केले जातील, परंतु त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कारण की जेवढे उभे तेवढे फार शाकीर बदमाश आहेत. ते शपथ, एखाद्या माणसाने शपथ खाल्लेली असते, त्याचा शपथ सोडायची विधी करणारे सुद्धा त्याच्यात उभे इतके कठीण आहेत ते. त्याच्यामुळे भूलथापांना बळी पडू नका. मत मला पण देऊ नका, पण जो विकास आबासाहेबांनी केलेला आहे त्याच्या भरोशावर तुम्ही मला द्या मित्रांनो मत. आणि तो तुमचा भरोसा आयुष्यात मी तुटू देणार नाही. मला सुद्धा कधी कधी आश्चर्य वाटतं की माझ्यासारख्या ज्युनियर कार्यकर्त्याला जेव्हा तो विधानसभा लढतो, आजपर्यंत मी कार्यकर्ता म्हणून वागत आलो, एखाद्या नेत्याचा मुलगा म्हणून मी आयुष्यात वागलो नाही. माझी आता मुंबईहून सीएम साहेबांची टीम इथे आलेली आहे. ते मला सांगायचे की अमोल जी आप सभा शुरू होने से पहले वहां पे जाते मत जाओ, आप सभा शुरू होने के बाद में आते जाओ. त्यांना म्हटलं बाबा मला आयुष्यभर कार्यकर्त्यासाठी राबाची सवय पडलेली आहे,
आबांसाठी स्टेज तयार करण्यापासून गर्दी सगळे फोन लावण्यापासून आजपर्यंत मी कामं करत आलोय. तर मी उद्या चुकून आमदार पण झालो तरी सुद्धा माझ्या अंगातला कार्यकर्ता, माझ्या मनातला कार्यकर्ता हा जाऊ शकणार नाही. मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहील आणि खरे आमदार जे राहतील ते आबासाहेबच राहतील. मी फक्त निमित्त मात्र आहे, मी फक्त पादुका घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आबासाहेबांनी जो दिलेला प्रत्येक आदेश, आबासाहेबांनी तुमच्यावर जेवढं आयुष्यभरात प्रेम केलं त्याच्यापेक्षा 4 पट प्रेम मी तुमच्यावर करेल. कातड्याची साल निघाली तरी चालेल, परंतु तुमच्यावर अन्याय कधी होऊ देणार नाही. पारवा शहरात परवा जाऊन नाटू चौधरीची घटना झाली होती 1-1.5 महिन्यापूर्वी. त्याचा सगळेजण साक्षीदार. मित्रांनो, कोणी त्याला जेलमध्ये टाकायचे प्रयत्न केले, कोणी त्याला सोडून आणला आणि दुसऱ्याला सुद्धा मीच सोडवलेला आहे. तिथे कोणाची बोंब नव्हती पडलेली. म्हणून मला एक सांगायचं मित्रांनो, आबासाहेबांचं भाषण, स्मिताताईंना पण भाषण करायचंय. आपण सर्वांचे आशीर्वाद मला द्या. परत एकदा मी आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या या ऋणात मी कायम राहील हीच ग्वाही या प्रसंगी देतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.